बघा आता आपण युनिट नंबर 5 कव्हर करणार आहे. ठीक आहे. युनिट नंबर 5 कशाबद्दल आहे? मार्केटिंग मिक्सबद्दल आहे. ठीक आहे. बेसिक्स ऑफ मार्केटिंगमध्ये आपण टोटल 4 युनिट्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आज 5वं युनिट घेणार आहोत, मार्केटिंग मिक्सबद्दल आहे. तर 5वं युनिट मार्केटिंग मिक्सबद्दल आहे. बघा सिलेबस काय आहे मार्केटिंग मिक्समध्ये? ओरिजिन अँड कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग मिक्स आहे. ठीक आहे. 7 P's आहे. ठीक आहे. दरवर्षी क्वेश्चन येतो 10 मार्क्सला किंवा 5 मार्क्सला. डिस्क्राईब द 7 P's ऑफ मार्केटिंग ऑर एक्सप्लेन द 7 P's ऑफ मार्केटिंग. आणि 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन P's ऑफ मार्केटिंग. ठीक आहे. 4 P's ऑफ मार्केटिंग आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. तरी आज आपण 4 P's ऑफ रिव्हिजन पण करणार आहोत. 7 P's मध्ये 4 P's आपले जुनेच आहेत. ठीक आहे. कोणकोणते? प्राइस, प्लेस, प्रमोशन आणि सगळ्यात पहिलं आहे प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. 4 P's. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 3 P's असतात, पीपल, प्रोसेस वगैरे. ठीक आहे. ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. बघा मार्केटिंग मिक्स म्हणजे काय असतं? मार्केटिंग मिक्स रेफर्स टू सेट ऑफ कंट्रोलेबल फॅक्ट दॅट अ कंपनी युजेस टू इन्फ्लुएन्स कंझ्युमर डिसिजन्स अँड अचीव्ह इट्स मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे कंझ्युमरला इन्फ्लुएन्स करायचं आपल्याला आणि आपले मार्केटिंगचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे. ठीक आहे. तर ते कसं अचीव्ह करता येतं? तर बघा, इट इज ऑफन समराइज बाय 4 P's. ठीक आहे. 4 P's म्हणजे प्रोडक्ट काय तुमचा, त्याची प्राइस काय, तुम्ही कुठं विकताय, प्लेस काय आणि प्रमोशन कसं करताय. दॅट आर द 4 P's. ठीक आहे. थ्रू न्यूअर मॉडेल्स इन्क्लूड ॲडिशनल 4 P's, 3 P's दॅट इज पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स. ठीक आहे. 3 P's प्लस हे 4 P's कशासाठी? आपण बिझनेसचे प्रमोट करण्यासाठी आणि बिझनेसमध्ये सर्व्हिसेस देण्यासाठी आपण हे 7 P's वापरत असतो. दॅट इज नथिंग बट द मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग mix is nothing but the uses of 7 P's across the sector to promote the business and influence the consumer decisions and achieve the marketing objectives of a business. ठीक आहे. तर कोणकोणते 7 P's आहेत बघा. सगळ्यात पहिलं 4 P's बघूया. प्रोडक्ट, तुमचं प्रोडक्ट कशाबद्दल आहे, काय सर्व्हिस आहे, त्याची क्वालिटी काय, फीचर काय, पॅकेजिंग कशी आहे, ब्रँडिंग कशी आहे, ते बघतो. जसं फॉर एक्झाम्पल ॲपलचं आयफोन, इनोव्हेटिव्ह फीचर्स आणि स्लिक डिझाईन. ठीक आहे. दॅट इज द प्रोडक्ट. प्राइसिंग काय? प्राइसिंग रेफर्स टू कॉस्ट परचेस फॉर कस्टमर्स पे काय करतात, त्या प्रोडक्टसाठी पे करतात. ठीक आहे. स्ट्रॅटेजीज लाईक डिस्काउंट, पेमेंट टर्म्स अँड प्राइसिंग मॉडेल्स काय आहे का नाही. ठीक आहे. नेटफ्लिक्स ऑफर सबस्क्रिप्शन टेअर्स टू सूट डिफरंट बजेट. ठीक आहे. बघा नेटफ्लिक्समध्ये आपण डिफरंट प्राइसिंग बघतो, वेगवेगळ्या बजेटनुसार प्राइसिंग बघतो. जसं SD मॉडेल आहे 199 रुपयाचं आहे, HD मॉडेल आहे 649चं आहे, अल्ट्रा HD मॉडेल आहे. ठीक आहे. असे डिफरंट मॉडेल्स आहेत. ठीक आहे. तर ते तुमचं काय झालं, प्राइसिंग झाली. देन प्लेस, कुठं विकताय तुम्ही, हाऊ अँड वेअर द प्रोडक्ट इज मेड अवेलेबल टू कस्टमर्स. ठीक आहे. एक्झाम्पल काय? Amazon युजेस ई कॉमर्स टू मेक प्रोडक्ट्स ॲक्सेसिबल ग्लोबली. Amazonवरती गेलात तुम्ही कुठलाही प्रोडक्ट मागू शकता जागतिक दर्जावरती. प्रमोशन, कुठल्या ॲक्टिव्हिटीज करताय तुम्ही जेणेकरून तुमचं प्रोडक्ट प्रमोट होत आहे आणि प्रोडक्टची व्हॅल्यू टार्गेट मार्केटमध्ये गेली जाते. तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग असतं, पब्लिक रिलेशन असतं, सोशल मीडिया असतं. ठीक आहे. हे झाले 4 P's. काय गरज आहे? तर कस्टमरला फोकस करण्यासाठी, मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे, तर कॉम्पिटिशन ॲडव्हान्टेज घेण्यासाठी आपल्याला हे 4 P'चं युटिलायझेशन करावं लागतं. फ्लेक्झिबिलिटी आपल्याला पाहिजे. ठीक आहे. कुठल्या एरियामध्ये द्यायला पाहिजे, न द्यायला पाहिजे, प्राइस कमी ठेवली पाहिजे, जास्त ठेवली पाहिजे, स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट ठेवली पाहिजे, हे सगळं आपण बघू शकतो. ठीक आहे. देन एक्झाम्पल्स ऑफ मार्केटिंग मिक्स काय? मॅकडोनाल्ड बघा. मॅकडोनाल्डचं बर्गर खाल्लंय तुम्ही. ठीक आहे. त्याचं फ्राईज खाल्लंय, बेवरेजेस खाल्लंय विथ रिजनल व्हेरिएशन. ठीक आहे. अफोर्डेबल व्हॅल्यू मिल्स. ठीक आहे. प्राइस आहे. प्लस ग्लोबल प्रेझेन्स आहे. प्रमोशन काय? ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट आणि हॅपी मिल्स. ठीक आहे. हे मॅकडोनाल्ड असं प्रमोट करत असतं प्रोडक्ट. ठीक आहे. मार्केटिंग मिक्स म्हणजे 4 P's वरनं प्रोडक्टला प्रमोट करणे म्हणजेच मार्केटिंग मिक्स. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. ठीक आहे. हे झालं मार्केटिंग मिक्स. त्याच्यानंतर आहे 7 P's ऑफ मार्केटिंग आपल्याला येऊ शकतं 5 मार्क्सला, किंवा एक्सप्लेन द मार्केटिंग मिक्स विथ 7 P's ऑफ मार्केटिंग. तर तुम्हाला हे 7 P's लक्षात पाहिजे. 4 P's कोणते? प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. आणि एक्स्ट्रा 3 P's कोणते? तर पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स. दॅट इज द 7 P's. ठीक आहे. बघा, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन आत्ताच बघितलं. पीपल म्हणजे कुणाला देताय तुम्ही सर्व्हिस, होम यू आर डिलिव्हरिंग. ठीक आहे. कस्टमर, एम्प्लॉईज असतील, कस्टमर असेल, सर्व्हिस असेल. ठीक आहे. देन फ्रेंडली बॅरिस्टेस ॲट स्टारबक्स. ठीक आहे. प्रोसेस काय? द सिस्टीम अँड मेथड्स दॅट इन्शुअर इफिशियंट डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस. ठीक आहे. देन फिजिकल एव्हिडन्स काय? टँजिबल अँड विजिबल क्यूज फ्रॉम दॅट कस्टमर इन्हान्सेस द ट्रस्ट अँड एक्सपिरियन्स. स्टोर ॲम्बियन्स अँड पॅकेजिंग डिझाईन. ठीक आहे. असे डिफरंट तुम्ही वेने तुमचं प्रोडक्ट डिझाईन करू शकता आणि प्रमोट करू शकता. ठीक आहे. तर 7 P's लक्षात आहे तुम्हाला.
त्यानंतर आहे एक्झाम्पल बघा, लाईव्ह एक्झाम्पल 7Pचं. उबेर माहिती आहे तुम्हाला, उबेरचं ट्रॅव्हलिंग प्रोडक्ट काय, ऑन डिमांड राईड. ठीक आहे, ऑन डिमांड राईड असते, तुम्ही कुठेही बुक करू शकता. देन प्राइस काय, डायनामिक प्राइसिंग. ठीक आहे, लोकेशन टू लोकेशन चेंज असते. ठीक आहे, प्लेस काय, मोबाईल ॲप ॲक्सेस आहे, तुम्ही तिथं हे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रमोशन काय आहे, कुठं करता तुम्ही प्रमोशन, ॲपचे ॲड लावता तुम्ही, रेफरल बोनस देता. ठीक आहे, पीपल कोण असतात, ड्रायव्हर आणि कस्टमर दोन आहेत. ठीक आहे, प्रोसेस काय, सिमलेस बुकिंग अँड पेमेंट सिस्टम आहे. आणि फिजिकल एव्हिडन्स काय, राईड क्वालिटी आणि ड्रायव्हर रेटिंग. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 7 P's ऑफ मार्केटिंग बघू शकता. त्यानंतर आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल ठीक आहे इज अ मॉडेल दॅट डिस्क्राइब स्टेजेस ऑफ अ प्रोडक्ट गोज थ्रू फ्रॉम इट्स इंट्रोडक्शन टू मार्केट अंटिल इट्स डिक्लाइन. ठीक आहे, तर काय आहे आपलं, प्रोडक्ट जेव्हा तयार होत असतो, ठीक आहे, प्रोडक्ट जेव्हा तयार होत असतो तिथून जेव्हा ते प्रोडक्ट डिस्कंटिन्यू होतं तिथपर्यंतची जी सायकल असते, फ्रॉम जसं लहान लेकरू जन्मतं आणि मरतं. ठीक आहे, तर ती फेज जी सायकल असते, तर एखाद्या प्रोडक्टची, प्रोडक्ट तयार होतो आणि प्रोडक्ट पुन्हा ते बंद होतो. ठीक आहे, त्यालाच आपण प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणतो. ठीक आहे, तर बघा स्टेजेस काय काय असतात. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन असतं, लॉन्चिंग द प्रोडक्ट, लॉन्च करतो प्रोडक्ट, हाय कॉस्ट असते. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय, हाय कॉस्ट, नवीन प्रोडक्ट आहे, नवीन प्रोडक्ट बनवायचे तर आपल्याला R&D करावं लागतं, मार्केटिंग करावं लागतं. ठीक आहे, एक्झाम्पल काय असतं, इलेक्ट्रिक व्हेकल. इलेक्ट्रिक व्हेकल आता तयार होईल. ठीक आहे, इंट्रोडक्शन फेजमध्ये. ठीक आहे, प्रोडक्ट लाईफ सायकलच्या इंट्रोडक्शन स्टेजमध्ये. ग्रोथ स्टेज काय असते, जेव्हा प्रोडक्ट तुमचं इंट्रोडक्शन फेज संपलं, जिथून तुम्ही थोडं मार्केटमध्ये तुमचं सेल इन्क्रीज होत जातं, एक्सपांड करत जातो, त्याला असतं ग्रोथ स्टेज. ठीक आहे, ग्रोईंग डिमांड अँड सेल्स. ठीक आहे, इन्क्रीजिंग प्रॉफिटेबिलिटी, कॉम्पिटिटर्स एंटर द मार्केट, स्मार्टफोन इंडस्ट्री आहे. ठीक आहे, मॅच्युरिटी स्टेज काय असते, मॅच्युरिटी स्टेज म्हणजे तुमचं प्रोडक्ट आता तयार झालेलं आहे, मार्केटमध्ये खूप पसरलेलं आहे, आता तुमचं प्रोडक्ट आता म्हातारं होत चाललेलं आहे, म्हणजे ओल्ड होत चाललेलं आहे. मॅक्सिमायझिंग प्रॉफिट अँड डिफेंडिंग द मार्केट शेअर, म्हणजे टिकून राहायचं तुम्हाला आता बस. ठीक आहे, मार्केट सॅच्युरेशन आहे, म्हणजे मार्केटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही अचीव्ह केलेलं आहे. जसं कोको कोला आहे, पेप्सी आहे, आता याने सगळे अचीव्ह करेल, सगळ्या लोकांपर्यंत माहिती आहे, सगळे तुमचं मार्केट शेअर आहे. ठीक आहे, आता ह्या स्टेज नंतर काय येतं, तुम्ही एक फेजला जर काम नाही केलं, कंटिन्युअसली आपल्याला डिमांड तुमची मेंटेन नाही ठेवली, तर तुमचं डिक्लाइन होत असतं, तिथून तुम्ही खाली येत असता, त्यालाच डिक्लाइन स्टेज म्हणत असतो. ठीक आहे, मॅनेजिंग कॉस्ट, डिसाइडिंग ऑन प्रोडक्ट डिस्कंटिन्युएशन. ठीक आहे, डिक्रीजिंग सेल्स अँड प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, असे हे प्रोडक्टचे 4 स्टेजेस असतात, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. ठीक आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल व्हेरी इम्पॉर्टंट, 10 मार्क्सला 100% येतं, 10 मार्क्सला 100% येतं, तुमच्या मनानं लिहायचं आहे. ठीक आहे, हे पॉईंट्स लक्षात ठेवा, शॉर्ट पॉईंट्स दिलेत, तुम्ही याला एक्सप्लेन करू शकता तुमच्या मनानं. ठीक आहे, देन आहे आपलं इम्पॉर्टन्स. ठीक आहे, ठीक आहे, इम्पॉर्टन्स काय आहे प्रोडक्ट लाईफ सायकलचं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्यासाठी आपण हे यूज करू शकतो प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे, म्हणजे फ्युचरमध्ये किती मार्केटिंग करायला पाहिजे, तुमचं प्रोडक्शन किती पाहिजे, इन्व्हेंटरी किती पाहिजे, प्राइसिंग काय ठेवली पाहिजे कुठल्या स्टेजला, ते आपण सगळं हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करू शकतो. रिसोर्स अलोकेशन काय, रिसोर्स अलोकेशन म्हणजे कुठला प्रोडक्ट जास्त चालतोय, कुठल्या प्रोडक्टवरनं जास्त फायदा भेटतोय आणि कुठल्या स्टेजला, इंट्रोडक्शनमध्ये फायदा भेटतोय, ग्रोथमध्ये भेटतोय, मॅच्युरिटीमध्ये भेटतोय, की डिक्लाइनमध्ये फायदा भेटतोय, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्याच्यानुसार प्रोडक्ट आपल्याला प्रॉफिटेबल बनवायचे, त्याच्यानुसार प्राइसिंग ठेवायचे. ठीक आहे, देन इनोव्हेशन. ठीक आहे, आता एक प्रोडक्ट तुमचा अचीव्ह झालेला आहे, तुम्ही नवीन प्रोडक्ट बनवलं आहे, चांगलं चालतंय मार्केटमध्ये, आता तुम्हाला नवीन प्रोडक्ट बनवायचे, ते नवीन प्रोडक्ट लॉन्च करणे, इनोव्हेशन करणे, जेणेकरून तुमचा जुना प्रोडक्ट झाल्यावर लोक काय होतात, बोर होऊन जातात, कंटाळतात. मग ते कंटाळपणा यायला नाही पाहिजे, जेणेकरून तुम्ही इनोव्हेशन ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट लाईफ सायकल महत्त्वाची ठरते. समजा तुम्ही मॅच्युरेशन ह्याला आहे, फेजला आहे. ठीक आहे, तुमचं प्रोडक्ट सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट डिक्लाइन व्हायला स्टार्ट होतं नॉर्मली, बट हे फेज येऊ नये, तर हे प्रोडक्ट जर डिक्लाइन झालं तरी नवीन प्रोडक्ट आपलं मार्केट शेअर कायम ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिव्हेन्यू कंटिन्युअस भेटलं पाहिजे. दॅट इज द innovation. Competitive advantages also same. Adapt the strategies to stay ahead in the early stage, each stage. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये आपले कॉम्पिटिटर्स असतात, आपल्यापेक्षा पुढे जात असतात. ठीक आहे, तर ते पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला नवीन नवीन इनोव्हेशन करायचं असतं. एक्झाम्पल काय, ॲपल आयपॉड. ते छोटा आयपॉड होतं बघा, आपण काय करत होतो, बेल्टला वगैरे लावून फिरत होतो, गाणे ऐकत होतो. ठीक आहे, म्युझिकसाठी घेत होतो आपण, छोटा आयपॉड होतं. तर ते इंट्रोडक्शन झालं आयपॉड म्युझिकसाठी, ग्रोथ काय, हाय सेल्स झालं सुरुवातीला, सगळेजण तेच घेत होते म्युझिकसाठी, मेमरी कार्ड टाकायचे, कानामध्ये हेडफोन घालून ऐकत बसायचे. ठीक आहे, देन त्याची मॅच्युरिटी आली, पीक सेल्स आला, सगळ्या लोकांनी, कॉम्पिटिटर्स वगैरे उतरले मार्केटमध्ये, पुन्हा परत काय झालं, डिक्लाइन झालं. स्मार्टफोन आले, तर ते म्युझिक ॲप वगैरे त्याच्यामध्ये आले, त्याच्यामुळे ते आयपॉड गेला तुमचा निघून. तेव्हा आपले छोटे मोबाईल्स होते, तेव्हा त्यामध्ये म्युझिक्स वगैरे चालायचं नाही, त्यामुळे आयपॉड आले होते छोटे छोटे. ठीक आहे, त्यामध्ये आपण हेडफोन घालून गाणे ऐकत होतो. बट मोबाईल जसे जसे अँड्रॉइड आले तसं तसं आयपॉड खतम झाले. दॅट इज द प्रोडक्ट लाईफ सायकल. तुम्ही आयपॉडचं एक्झाम्पल लिहू शकता. इंट्रोडक्शन झालं, ठीक आहे, हाय सेल्स झालं, कॉम्पिटिटर सगळे आले, सगळं झालं. ठीक आहे, सेल्स पण खूप झाला, प्रॉफिट झाला, बट मोबाईल आले त्याच्यामुळे प्रोडक्टच बंद पडले. ठीक आहे, हे झालं तुमचे
प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे, माझं रिलेव्हन्स काय आता जस्ट बघितलं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगसाठी. ठीक आहे, मार्केटिंग, प्राइसिंग, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आपण यूज करू शकतो. रिसोर्स कोणता प्रोडक्ट चालतोय, काय चालतोय, कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट आणि एफर्ट्स घेतले पाहिजेत. कॉम्पिटेटिव्ह एज मार्केटमध्ये मार्केटचा ट्रेंड ओळखून काय चाललंय आणि बाकी कॉम्पिटिटर काय करायला त्यांच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट लाईफ सायकल अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे आणि प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यासाठी पण प्रोडक्ट लाईफ सायकल खूप गरजेची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिसिजन मेकिंग. ठीक आहे, डिसिजन मेकिंग कुठल्या स्टेजला आपलं प्रोडक्ट बंद पडायच्या मार्गावर आहे का, त्याला रिब्रँडिंगची गरज आहे का, त्याला नवीन काहीतरी करायची पॅकेजिंगची गरज आहे का. ठीक आहे, तर हे सगळं डिसिजन घ्यायचं आपल्याला गरजेचं असतं, जेणेकरून आपला प्रोडक्ट डिक्लाइन जो होतोय ते झाला नाही पाहिजे. ऑलवेज आपण मॅच्युअर किंवा ग्रोथ फेजमध्ये राहिलं पाहिजे. दॅट इज वाय द प्रोडक्ट लाईफ सायकल इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, टाइप्स कोणकोणते असतात बघा प्रोडक्ट लाईफ सायकलचे. एक तर ट्रॅडिशनल प्रोडक्ट लाईफ सायकल आहे, जसं की इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन. ठीक आहे, DVD आले होते तुम्हाला माहिती आहे, CD कॅसेट लावायचो आपण, म्युझिक बघायचो. इंट्रोडक्शन झालं, देन बरेच लोकांनी ग्रोथ केले, कॅसेट तेव्हा हे झाले, परत मॅच्युरिटी आली, पुन्हा काय झालं सगळे स्मार्टफोन वगैरे आल्यामुळे काय झालं परत डिक्लाइन झालं. ठीक आहे, देन फॅड प्रोडक्ट, व्हेरी शॉर्ट लाईफ सायकल. ठीक आहे, विथ रॅपिड ग्रोथ फॉलोड बाय क्विक डिक्लाइन. ठीक आहे, फिजेट स्पिनर्स. ठीक आहे, फिजेट स्पिनर्स इज पॉप्युलर अँड फेडेड क्विकली. ठीक आहे, एक्झाम्पल आहे फिजेट्सचं, तुम्ही बघू शकता इंटरनेटवरती सर्च करून स्पिनर्स. ठीक आहे, देन सीजनल प्रोडक्ट. ठीक आहे, सीजनल म्हणजे फक्त विंटरमध्ये कोट्स आहेत, जॅकेट्स आहेत. ठीक आहे, थंडीच्या दिवसातच चालतात, बाकी सीझनला ऑफ असतात. ठीक आहे, बूम अँड क्लासिक प्रोडक्ट. ठीक आहे, लॉंग लास्टिंग प्रोडक्ट विथ मिनिमल डिक्लाइन ओव्हर टाइम ड्यू टू कन्सिस्टंट डिमांड. कोको कोला कंटिन्युअसली राहतो, कुठलाही सीझन असो कोको कोला चालतं. ठीक आहे, एक्सटेंडिंग लाईफ सायकल. ठीक आहे, प्रोडक्ट डिक्लाइन इज रिवायटलाइज थ्रू इनोव्हेशन. ठीक आहे, नोकिया रिलॉन्च इन इट्स क्लासिक फोन विथ द मॉडर्न फीचर्स. ठीक आहे, नोकिया अगोदर होता, खूप फोन चालायचा, परत बंद पडला, परत मग त्याला नोकियाला विंडोजनं घेतलं, मायक्रोसॉफ्टने घेतलं, मग परत लॉन्च केलं, परत बंद पडलं, पुन्हा आता अँड्रॉइड घेऊन त्यांनी अजून लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, दॅट इज एक्सटेंडिंग लाईफ सायकल. निश प्रोडक्ट म्हणजे स्मॉल आणि स्पेशलाइज मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं असतं, कस्टमर स्पेसिफिक असतात त्यांना टार्गेट करायचं असतं. जसं रोलेक्स वॉच आहे, रोल्स रॉयल्स कार आहे. ठीक आहे, तसं तुम्हाला पर्टिक्युलर टाईपचे कस्टमर्सला आपल्याला प्रोडक्ट द्यायचं असतं. दॅट्स वाय दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे, ट्रॅडिशनल, फॅड, सीजनल, बूम, एक्सटेंडिंग. ठीक आहे, देन निश प्रोडक्ट लाईफ. ठीक आहे, तर डिजिटल मार्केटिंग मिक्स काय असतं, डिजिटल मार्केटिंग मिक्स ॲडॅप्ट्स ट्रॅडिशनल मार्केटिंग प्लस डिजिटल मार्केटिंग, फोकसिंग लिव्हरेजिंग ऑनलाईन टूल्स अँड स्ट्रॅटेजीज टू एंगेज कस्टमर्स, इन्क्रीज सेल्स, build up brand awareness. It incorporates 7 P's ऑफ मार्केटिंग विथ डिजिटल फोकस. ठीक आहे, तर काय करतो डिजिटल मार्केटिंगमध्ये, ट्रॅडिशनल मार्केटिंग करतो, जसं होर्डिंग लावतो, पेपरमध्ये पॅम्पलेट टाकतो. ठीक आहे, बोर्ड्स लावतो मोठमोठे. ठीक आहे, बॅनर्स लावतो. ठीक आहे, हे झाले ट्रॅडिशनल मार्केटिंग. डिजिटल म्हणजे इंस्टाग्रामवर ॲड, फेसबुकवर ॲड. ठीक आहे, ट्विटरवर ॲड, यूट्यूबला ॲड. ठीक आहे, हे झाले डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग मिक्स म्हणले पुढे म्हणजे ट्रॅडिशनल प्लस डिजिटल दोन्हीचे युटिलायझेशन करणे. कशासाठी, कस्टमरला एंगेज, सेल वाढवण्यासाठी आणि ब्रँडचं अवेअरनेस वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, डिजिटल प्लस ट्रॅडिशनल यूज करायचं असतं. त्याच्यासाठी आपण 7 P's इम्पॉर्टंट कन्सिडर करत असतो. प्रोडक्ट, ऑनलाईन प्रोडक्ट तुमचं दाखवलं पाहिजे, त्याचे फीचर्स काय आहेत. ठीक आहे, देन तुमचं युजिबिलिटी काय आहे, ॲडॅप्टेबिलिटी काय. ठीक आहे, तर ते तुम्हाला इम्फेसाइज करून सांगायचं असतं. जसं नेटफ्लिक्स आहे, नेटफ्लिक्स सांगता आमच्याकडे साऊथ तुमचं नॉर्थ वेस्ट सगळे प्रोडक्ट आपल्याला भेटत असतात. ठीक आहे, प्राईस काय, ऑनलाईन प्राइसिंग स्ट्रॅटेजी लाईक सबस्क्रिप्शन मॉडेल, फ्रीमियम. ठीक आहे, फ्री देणं, यूट्यूब आहे, फ्रीमियम आहे, यूट्यूब म्हणजे फ्रीमियम आहे. ठीक आहे, प्रीमियम प्लस फ्री. ठीक आहे, फ्लॅश सेल्स. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी टू मॅच डायनामिक मार्केट. ठीक आहे, डिस्काउंट ड्युरिंग ब्लॅक फ्रायडे लाईक सेल्स ऑन ॲमेझॉन. ठीक आहे, सध्या चाललंय बघा ब्लॅक फ्रायडे सेल ॲमेझॉनवरती. ठीक आहे, अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म, प्लेस कुठं असतं आपलं प्रोडक्टचं. ठीक आहे, ऑनलाईन ई कॉमर्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. ठीक आहे, बघा डिजिटलमध्ये म्हणल्यावर डिजिटलच जाणार सगळं. पिक्चर बघताय नेटफ्लिक्सवरती, प्राईस बघताय तुम्ही ऑनलाईनच ठेवताय. ठीक आहे, देन तुमचं प्लेस आहे, वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे. ठीक आहे, सोशल मीडिया आहे. ठीक आहे, देन प्रमोशन काय ऑनलाईनच करता तुम्ही, SEO करता. ठीक आहे, देन तुम्ही काय करता, ईमेल मार्केटिंग करता, देन सोशल मीडियाचे कॅम्पेन चालवता. ठीक आहे, हे काय करतो आपण स्पेसिफिकली, हे पर्टिक्युलर ब्रँड आपण एखाद्या सोशल मीडियावरती प्रमोट करत असतो. जसं तुम्हाला माहीत आहे नायकीची ॲड असते इंस्टाग्रामवरती, तुम्ही शूज वगैरे सर्च केला तर तुम्हाला भेटत असते. देन पीपल इन्क्लूड्स ऑनलाईन कस्टमर इंटरॅक्शन, सपोर्ट टीम अँड कम्युनिटीज. ठीक आहे, एक्झाम्पल चॅटबॉट्स फॉर इन्स्टंट कस्टमर असिस्टंट. ठीक आहे, प्रोसेस काय, इन्शुअर स्मूथ अँड डिजिटल एक्सपिरियन्सेस. ठीक आहे, देन बघा फिजिकल एव्हिडन्स काय, डिजिटल ब्रँडिंग एलिमेंट्स
सच ॲज वेबसाईट डिझाईन टूल्स, टेस्टिमोनियल्स, रिव्ह्यूज. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी बिल्ड होते. व्हेरीफाईड कस्टमर रिव्ह्यूज ऑन ई कॉमर्स साईट. ठीक आहे, दीज आर द फिजिकल एव्हिडन्स. ठीक आहे, प्रोसेस, पीपल. ठीक आहे, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. ठीक आहे, हे 7 P's वापरून आपल्याला काय करायचं आहे, मार्केटिंग करायचं असतं. ठीक आहे, रिलेव्हन्स काय, याच्यामुळे काय होतं इम्पॉर्टंट, कस्टमरची रीच वाढते, जास्तीत जास्त कस्टमरकडे पोहोचू शकतो, कॉस्ट आपली कमीत कमी होते, इफेक्टिव्ह होते. ठीक आहे, पर्सनलाइज भेटू शकतं, त्याला जे प्रोडक्ट पाहिजे ते प्रोडक्ट भेटू शकतं, आणि रिअल टाईम म्हणजे क्विकली, आता प्रोडक्ट पाहिजे लगेच कनेक्ट करून लगेच घ्यायचं असतं. ठीक आहे, एक्झाम्पल इन ॲक्शन, Airbnb uses SEO, social media, customers reviews and user friendly platform to attract travelers. ठीक आहे, Airbnb काय आहे, एक ट्रॅव्हल साईट आहे जे की कस्टमर चे फीडबॅक घेते, कस्टमरचे रिव्ह्यू घेते, सोशल मीडियावरती ॲड लावते, SEO लावते, जेणेकरून ते मार्केटमध्ये काय असतं, मॅक्सिमम रीच देत असतं. ठीक आहे, कस्टमर जर्नी मॅपिंग काय असते बघा, एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असतं, कस्टमर स्टेप्स कशा घेत असतो, कशी इंटरॅक्ट करत असतो बिझनेसेस सोबत. ठीक आहे, देन आपल्याला काय करायचं असतो, इंटरॅक्ट बिझनेसेस सोबत करून त्याची अवेअरनेस टू परचेस पर्यंत त्यांना घेऊन जायचं असतं. दॅट इज द कस्टमर जर्नी. ठीक आहे, एखादा कस्टमर येतो, सुरुवातीला बघतो प्रोडक्ट काय आहे तुमचा, त्याच्यावरती अनालिसिस करतो. ठीक आहे, देन तो दुसऱ्यांचे रिव्ह्यूज ऐकतो. ठीक आहे, रिव्ह्यूज ऐकून तो स्वतः खरेदी करतो. दॅट इज द कस्टमर जर्नी. ठीक आहे, कस्टमर जर्नी परचेस टू अँड परचेसच्या बियॉन्ड असते. ठीक आहे, इट हेल्प्स टू आयडेंटिफाय टच पॉईंट्स अँड इम्प्रूव्ह कस्टमर सर्व्हिस. ठीक आहे, कोणकोणते स्टेप्स असू शकतात त्याच्यामध्ये बघा, आयडेंटिफाय कस्टमर पर्सोना. ठीक आहे, मॅप टच पॉईंट्स. ठीक आहे, कुठं कुठं कस्टमर सोबत आपल्याशी जोडला जातो, वेबसाईटवरती, ॲडवरती, कस्टमर सपोर्टवरती. ठीक आहे, आउटलाईन कस्टमर गोल, कस्टमरचा गोल काय आहे. ठीक आहे, अनालाइज इमोशन्स अँड चॅलेंजेस. ठीक आहे, आणि ऑप्टिमाइज द जर्नी, जर्नीमध्ये गॅप्स कमी असले पाहिजे आणि जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ठीक आहे, ह्या कस्टमर जर्नीमुळे काय होतं, आपल्याला कस्टमरचा एक्सपिरियन्स बेटर करण्यासाठी मदत होत असते. देन पर्सनलाइज मार्केटिंग करता येतं आपल्याला, आणि कस्टमरचं रिटेन्शन आणि सॅटिस्फॅक्शन वाढत असतो. बघा एक्झाम्पल काय, अ रिअल स्टोर मॅप्स कस्टमर जर्नी फ्रॉम डिस्कवरिंग प्रोडक्ट वाया सोशल मीडिया, विजिटिंग द वेबसाईट अँड ॲडिंग आयटम्स टू द कार्ट, फेसिंग इश्यूज ॲट चेकआउट, कॉन्टॅक्टिंग सपोर्ट्स. ठीक आहे, असे हे कस्टमरचे काय असते, प्रोसेस असते, जर्नी असते. ठीक आहे, तर हे कस्टमर जर्नी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे काय तेवढं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट नाही आहे, बट लक्षात ठेवा की कस्टमर जर्नी कशी होते ऑनलाईनमध्ये. ठीक आहे, अवेअरनेसपासून ते परचेसपर्यंत आणि आफ्टर परचेस. ठीक आहे, तुम्हाला हे बेसिक तुमच्या मनाने पॉईंट लिहा. ठीक आहे, देन सर्व्हिस डॉमिनंट लॉजिक. ठीक आहे, हे पण तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, 5 मार्क्सला आलं तरी येऊ शकतं, बट नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, सर्व्हिस डॉमिनंट लॉजिकमध्ये काय असते, इट इज अ मार्केटिंग अँड बिझनेस फिलॉसॉफी दॅट व्ह्यूज सर्व्हिसेस रॅदर दॅन गुड्स ॲज द प्रायमरी फोकस. ठीक आहे, सर्व्हिस डॉमिनंट म्हणजे बघा, इथं डॉमिनंट दिसते, फक्त सर्व्हिस. सर्व्हिसमध्ये काय येतं, फिजिकल प्रोडक्ट येत नाही, फक्त सर्व्हिस. एज्युकेशन आहे तर मी तुम्हाला काय करतो, एज्युकेशन देतो, इट इज अ सर्व्हिस. ठीक आहे, तुम्हाला मी बँकिंग सर्व्हिस देतो, इट इज अ सर्व्हिस. ठीक आहे, हे सर्व्हिसला फोकस करणे, बाकी जे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे ते काय कामाचं नाही आपल्याला. ठीक आहे, तर हे सर्व्हिस डॉमिनंट म्हणजे फक्त आणि फक्त सर्व्हिसेस म्हणतं. ठीक आहे, ह्याचं प्रिन्सिपल काय, सर्व्हिस इज द फाउंडेशन, को क्रिएशन ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यू इज क्रिएटेड कोलॅबोरेटिव्हली बाय द प्रोव्हायडर अँड कस्टमर थ्रू युजेस अँड एक्सपिरियन्स. ठीक आहे, युजेस अँड एक्सपिरियन्स थ्रू को व्हॅल्यू क्रिएशन असते. ठीक आहे, आता तुम्ही स्वामी अकॅडमीमध्ये लर्न करताय, मला तुम्हाला अंडरस्टँड करता येतं, तुम्ही मला अंडरस्टँड करताय, त्याच्यामुळे को क्रिएशन ऑफ व्हॅल्यू होत आहे. ठीक आहे, देन कस्टमर ॲज अ रिसोर्स इंटिग्रेटर. ठीक आहे, कस्टमर्स कंबाईन रिसोर्सेस फ्रॉम व्हेरियस प्रोव्हायडर्स टू अचीव डिझायर्ड आउटकम्स. ठीक आहे, तर अ ट्रॅव्हलर युजेस गुगल मॅप, उबेर, Airbnb टू कम्प्लीट सिमलेस ट्रॅव्हल एक्सपिरियन्स. ठीक आहे, म्हणजे कस्टमर काय करतो, डिफरंट यूज करतो. आता तुमचं स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर तुम्ही माझे लेक्चर्स बघता, बुक्स बघता. ठीक आहे, तरी तुम्हाला काय अडचण आली तर युट्यूबवरती सर्च करता. ठीक आहे, तर हे रिसोर्स इंटिग्रेटेड असतं SDL मध्ये, सर्व्हिस डॉमिनंटमध्ये. ठीक आहे, आणि फोकस ऑन रिलेशनशिप, लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करता, मी तुम्हाला आन्सर देतो. ठीक आहे, मग हे रिलेशनशिप मेंटेन होत असतं. ठीक आहे, इम्पॉर्टन्स काय, शिफ्ट द पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, मूव्ह फ्रॉम प्रोडक्ट सेंट्रिक टू कस्टमर सेंट्रिक थिंकिंग, ड्राईव्ह इनोव्हेशन क्रिएट होत असतं. देन बिल्ड्स लॉयल्टी. ठीक आहे, अलाइन विथ द मॉडर्न इकॉनॉमिक्स. ठीक आहे, एक्झाम्पल काय, स्टारबक्स इम्प्रेस SDL बाय क्रिएटिंग एक्सपिरियन्स रादर दॅन जस्ट सेलिंग द कॉफीज. कॉफी त्यांनी सेल करायचं उद्दिष्ट नाही, त्यांचं एक्सपिरियन्स क्रिएट करायचं. ठीक आहे, दॅट इज द सर्व्हिस. ठीक आहे, तर त्यांना ॲम्बियन्स द्यायचा, बेस्ट ॲम्बियन्स द्यायचा आहे, कस्टमायझेशन द्यायचं आहे, कम्युनिटी फील द्यायचं आहे, विच टुगेदर डिलिव्हर व्हॅल्यू टू द सर्व्हिस. ठीक आहे, अशा प्रकारे हे सर्व्हिस डॉमिनंट लॉजिक असतं. ठीक आहे, देन आहे कनेक्टेड मार्केटिंग मिक्स. काय असतं, कनेक्टेड मार्केटिंग मिक्स इज अ कन्सेप्ट दॅट एम्फसाइज इंटिग्रेशन ऑफ ट्रॅडिशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज विथ द डिजिटल मार्केटिंग टूल्स. ठीक आहे, कनेक्टेड मध्ये काय असतं बघा,
आपली जुनी मार्केटिंग पद्धत आणि नवीन मार्केटिंग पद्धत जी आहे, ठीक आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय करायचं आहे, एक क्रिएट सिमलेस, पर्सनलाइज आणि कस्टमर सेंट्रिक एक्सपिरियन्स. ठीक आहे, कस्टमर्ससाठी पर्सनलाइज आणि कस्टमर सेंट्रिक एक्सपिरियन्स क्रिएट करायचा अक्रॉस व्हेरियस टच पॉईंट. टच पॉईंट काय असू शकतात, तुमचे वेबसाईट असेल, ॲप असेल, फिजिकल स्टोअर असेल, एनी काइंड ऑफ. ठीक आहे, इट एम्स टू कनेक्ट ब्रँड्स विथ द कन्झ्युमर्स इन इन्क्रीजिंगली डिजिटल अँड इंटरकनेक्टेड वर्ल्ड. ठीक आहे, की कंपोनंट्स काय त्याचे बघा, प्रोडक्ट असतो तुमचा, प्राइस असते, ठीक आहे, प्लेस असतो आणि प्रमोशन असतं. ठीक आहे, मग तुम्ही वेगवेगळ्या वेने त्याला काय करू शकता, कनेक्टेड एक्सपिरियन्स क्रिएट करू शकता. ठीक आहे, तुमचं प्रोडक्ट आहे, डिफरंट प्लॅटफॉर्मवरती तुम्ही विकू शकता. प्राइस तुम्ही डिफरंट प्लॅटफॉर्मवरती काय करू शकता, ॲडजस्टमेंट करू शकता डिपेंडिंग ऑन द कस्टमर साईज. ठीक आहे, देन तुम्ही ऑफर देऊ शकता. ठीक आहे, आणि अल्गोरिदमनुसार प्राइस तुमची खालीवर होत असते. ठीक आहे, प्लेस प्लेस तुमचं काय फिजिकल प्लेस असू शकतो किंवा ऑनलाईन पण प्लेस असू शकतो. आणि प्रमोशन काय, तुम्ही प्रमोशन दोन्ही वेने करू शकता, सोशल मीडिया, वेबसाईट, ईमेल मार्केटिंग. ठीक आहे, मॅक्सिमम काय असतं, आपण डिजिटलकडे वळत असतो. ठीक आहे, दॅट्स वाय द फोर्थ युनिट कंटेन दिस पॉईंट्स. ठीक आहे, देन इम्पॉर्टंट काय, एक तर कस्टमर सेंट्रिक ॲटिट्यूड होतं, सिमलेस एक्सपिरियन्स होतं, म्हणजे एकदम क्लिअर एक्सपिरियन्स. ठीक आहे, विदाउट एनी झंझट. ठीक आहे, डेटा ड्रिव्हन, जास्तीत जास्त डेटा असतो याच्यामध्ये, आणि रिअल टाईम युनिट, म्हणजे जस्ट लगेच कनेक्ट करा, लगेच तुम्ही तुमचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस घ्या. ठीक आहे, एक्झाम्पल काय बघा, स्टारबक्सचं एक्झाम्पल आहे. प्रोडक्ट काय, स्टारबक ऑफर स्टारबक रिवॉर्ड्स इन मोबाईल ॲप. ठीक आहे, that let customer place order, track loyalty points and get personalized offer. Price काय, they offer personalized discount. ठीक आहे, place काय, customer purchase coffee in store through mobile app and have it delivered. ठीक आहे, then promotion काय, Starbucks engage customer through personalized offers via mobile app and social media platforms. ठीक आहे, fostering direct communication. ठीक आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन करतोय, मोबाईलचं ॲप वापरतोय, दुसरे सोशल मीडिया पण वापरतोय. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपलं फिफ्थ युनिट पण इथं एंड झालेलं आहे. ठीक आहे, इफ यू एनी क्वेरीज यू कॅन आस्क. ठीक आहे, तुम्ही क्वेरीज विचारा तुमची. ओके, तर तुम्ही काय करा आता, PYQs मी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, बघा PYQs तुम्हाला मी अटॅच केलेत PDF मध्ये. बघा, पूर्ण PDF अपलोड झालेले आहेत आपल्या साईटवरती. ठीक आहे, ड्राईव्हवरती अपलोड झालेले आहेत. ठीक आहे, देन बघा, हे तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल बघा, डिफाईन नीड्स वॉन्ट्स. ठीक आहे, गेटकीपर, रोल ऑफ गेटकीपर प्लेज इन ऑर्गनायझेशन बिहेवियर. ठीक आहे, देन मेटा मार्केटिंग काय. ठीक आहे, देन लिस्ट 4 बेसिस ऑफ सेगमेंटेशन. ठीक आहे, आत्ताच बघितलं आपण, मास मार्केटिंग, निश मार्केटिंग, लॉंग टेल मार्केटिंग. ठीक आहे, देन एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ अ कस्टमर इज अ काय असणार आहे, डेमोग्राफिक फॅक्टर. ठीक आहे, देन पब्लिक्स आर द पार्ट ऑफ मायक्रो इन्व्हायरमेंट. ठीक आहे, ट्रू आहे. लिस्ट द 4 स्टेजेस ऑफ PLC, आत्ता सांगितलंय, ग्रोथ स्टेज, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युअर, डिक्लाइन. ठीक आहे, बघा असं 2 मार्काला येऊ शकतं तुम्हाला. एक्सप्लेन टू अप्रोचेस टू स्टडी मार्केटिंग, सपोर्ट युअर व्ह्यूज. ठीक आहे, हे तुम्ही PYQs बघा, आणि अशा प्रकारेच पेपर येतो आपला, अशाच प्रकारे पेपर येतो. ठीक आहे, आणि हे क्वेश्चन्स लास्ट मोमेंटला, ठीक आहे, हे रिपीट करतो मी, लास्ट मोमेंटला काय करायचं, आपले नोट्स तर वाचून घ्या पेपरच्या अगोदर, आणि लास्ट मोमेंटला काय करायचं, हे जे क्वेश्चन्स आहेत PYQ, ह्याचे आन्सर बघून जावा तुम्ही. ठीक आहे, लास्ट मोमेंटला काय करायचं, आता उद्या पेपर आहे तुमचा मार्केटिंगचा, तर लास्ट इयरचे 2 कुठलेही क्वेश्चन पेपर घ्या, लेटेस्टवाले. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठले क्वेश्चन्स आलेत प्रत्येकाचे आन्सर काढा, आणि ते आन्सर तुम्ही व्यवस्थित वाचून जावा, जेणेकरून त्यातले तुम्हाला 25 ते 30% क्वेश्चन रिपीट होत असतात. ठीक आहे, 25 ते 30% क्वेश्चन रिपीट होत असतात. ठीक आहे, कधी कधी 50% पर्यंत पण रिपीट होत असतात. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याला इम्पॉर्टन्स द्या. ठीक आहे, तर आपले नोट्स वाचत वाचत ह्याच्यातले पॉईंट घ्या. ठीक आहे, ह्याच्यातले पॉईंट तुम्हाला भेटत नसतील तर इंटरनेटवरती सर्च करा, आणि तुम्ही ह्याचे आन्सर काढा, आणि आन्सर काढून जर तुम्हाला कुठलं आन्सर नाही भेटलं तर मला विचारा, मी तुम्हाला आन्सर सांगतो त्याचं कसं फाइंड आउट करायचं. जर नाहीच भेटलं तर मी तुम्हाला स्वतः लिहून देतो त्याचा आन्सर कसं असायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही लास्ट मोमेंटला, परत रिपीट करतो, लास्ट मोमेंटला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा, 2 वर्षाचे ते 3 वर्षापर्यंतचे, आणि आता पेपरच्या अगोदरपर्यंत तुम्ही नोट्स वाचत चला. ठीक आहे, नोट्स वाचा, 2-3 बार रिव्हिजन करा, आणि लास्ट मोमेंटला पेपरमध्ये जे क्वेश्चन्स आले तेवढे बघून चला. तुमचं 100% पेपर 100% क्लिअर होऊन जातो. ठीक आहे, विथ हाय मार्क. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला उद्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.